सादर करीत आहे श्यामची आई. लेखक श्री साने गुरुजी. आपण मागील कथेत काही भाग पाहिला आहे. तीर्थयात्रा. कथेचे नाव आहे तीर्थयात्रा. चला पुढील भाग आपण पाहूया. परंतु किती वेळ मी बसणार. पोटात कावळे ओरडत होते. शेवटी लाजलज्जा सोडली, स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो. गावच्या रस्त्याला लागलो. गावातील घरे दिसू लागली. खाली मान घालून मी चालू लागलो. पाय चटचट भाजत होते. आत हृदय जळत होते. वरून डोळे गळत होते. असा मी चाललो. डोळे भरून येऊन पुढे काही दिसतच नव्हते. इतक्यात माझे मनगट कोणीतरी धरले. अरे, आहेस तरी तू कोठे? तुला शोधायचे तरी किती? गळ्यास फास लावायचा एखाद्या वेळी, असे शब्द माझ्या कानी पडले. ते माझे चुलते होते. गावात त्यांनी सगळीकडे माझा शोध चालवला होता. चुलते, वडील, घरची, शेजारची सारी माणसे मला धुंडीत होते. शाळेतील मुलांनी पाटीदप्तर घरी आणून दिले तेव्हा कळले की मी हरवलो. आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुस्ती वाईट आली होती म्हणून मला मारले होते. मी निघून गेलो. त्यामुळे आज पुन्हा मार बसेल कदाचित, म्हणून मी गेलो असेन असे हेडमास्तरांना वाटले. हेडमास्तर फार मारकुटे होते. निगडीच्या काठ्यांचा 12च्या 12 ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना गुरासारखे झोडपीत. छत्रीच्या लोखंडी काडीने सुद्धा मुलांच्या उपड्या हातांवर, बोटांच्या पेऱ्यांवर ते मारीत. ते गांजा ओढीत असत व तर्र होऊन येत असत. त्यांची बदली व्हावी म्हणून मी देवाला नमस्कारित होतो. मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटले. आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला असे त्यांनी मनात घेतले. ते जरा घाबरलेच. या श्यामने विहिरीत जीवविव तर नाही ना दिला अशी त्यांना धास्ती वाटली. शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशी पुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली. वडिलांना वाटले की मी मारायला भिवून श्याम पळाला. वडील पहाटे उठून मला घरी करडे घासायला व किता गिरवायला लावीत असत. अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो. मास्तरांनी उगीच श्यामला इतके मारले. पोरगा कोठे गेला? आता काही कमी जास्त झाले तर? न व्हावे ते झाले तर? असे शेजारी म्हणू लागले. वडील हेडमास्तरांकडे गेले व त्यांना पुष्कळ टाकून बोलले. हेडमास्तर म्हणाले, आजपासून तुमच्या मुलाला 4 बोटेही लावणार नाही म्हणजे तर झाले ना. तुमची मुले चांगली व्हावी म्हणून आम्ही हात लावतो. मला त्यात काय मिळायचे आहे? तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही बरे भाऊराव. परंतु वडील म्हणाले, पुन्हा लावणार नाही, परंतु आधी सापडू दे. घरात जेवणे तशीच राहिली होती. आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो अशी शंका आली. परंतु तिने ते बोलून दाखविले नाही. तिला ते शक्य वाटले नाही. चुलत्यांनी माझी बकोटी धरून आणलं. रस्त्यात मुलांची गर्दी. चोराला पाहावयास जसे लोक जमतात तसे मला पाहावयास मुलगे जमले. वाटेत वडीलही भेटले. जा रे आपल्या घरी, का तमाशा आहे? वडील मुलांना रागाने बोलले व मुले निघून गेली. वडील माझ्यावर रागावले नाहीत. काही नाही. ती वेळ रागे भरण्याची नव्हती. मी दमलो होतो. घरी येऊन अंथरुणावर पडलो. थोड्या वेळाने वडील आले व म्हणाले, श्याम उठ बाळ, पुन्हा नाही हो मास्तर मारणार. अरे, मास्तराने मारले तर असे पळून का जावे? आमच्या वेळेस पण घोडीवर सुद्धा चढवीत. मुलाला उलटे टांगून खालून मिरच्यांची दोरी घालीत व वर छड्या मारीत. मारायला भिवून कसे चालेल? मास्तर मारणारच. मारणार नाही तो कसला मास्तर? उठ, हातपाय धु, तोंड बघ कसे झाले आहे. कोकंब्यासारखे लाल. वाढ ग त्याचे पान आधी, भाऊने आईला सांगितले. मी उठलो, हातपाय धुतले. माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेले पाहून मला मनात जरा बरे वाटले. मारण्याचे आता कमी करतील असे वाटले. माझ्यामुळे ते जपून वागतील व इतर मुलांनाही मारलेच तर बेताने मारतील असे मनात येऊन आनंद झाला.
इतर मुलांवर मी केवढा उपकार केला असे वाटले. ती मुले माझे आभार मानतील असे वाटले. बाजीरावच्या पळण्याने मराठ्यांचे स्वराज्य गेले, परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण जरी नाही तरी वसाहतीचे तरी मिळाले. आणि हे सारे श्यामच्या ध्यानीमनी नसताही मी का पळून गेलो हे 3 जणांना माहीत होते, मला, आईला व देवाला. शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच. मी जेवून पुन्हा निजलो. खूप दमलो होतो व ऊनही सडकून लागले होते. 3 सांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली तरी मी झोपलेलाच होतो. आई माझ्या अंथरुणाजवळ आली. ती माझ्याजवळ बसली. तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले. तिने हाक मारली, श्याम. मी डोळे उघडले. आईने अंगावर हात ठेवला होता. ती वात्सल्याने म्हणाली, श्याम, बरे नाही का वाटत? अंग दुखते का? मी सांगितले तरी ऐकले नाहीस असे म्हणून आईने माझे अंग चेपून दिले. मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेवले व रडू लागलो. माझे रडणे आवरून मी आईला म्हटले, आई, मी तुझे ऐकले नाही असा पळून गेलो म्हणून तू रागावलीस होय? मास्तराने मारले म्हणून नाही हो मी पळालो. तू नाही का एखाद्या वेळेस मारीत म्हणून पळतो का मी? भाऊंना वाटले की त्यासाठी मी पळालो. तू काल म्हणाली ना, जायचे तर पायी जा, आहे का ताकद? आई, मी पायी जाऊन पाहत होतो, परंतु माझ्या शक्तीपलीकडचे मी करू पाहत होतो. कोठे बाळ ध्रुव आणि कोठे तुझा शेंबडा श्याम? आई, तुझ्या श्यामवर रागावू नकोस. तुझा श्याम आतताई व हट्टी आहे. मनात येईल ते तो करू बघतो, मग असा फसतो व रडतो. तू नाही ना रागावलीस? तुझे न ऐकता, तुला न सांभाळता, तुला न सांगता मी पळून गेलो म्हणून नाही ना तू रागावलीस? सांग आई, सांग. नाही म्हण. माझे तोंड कुरवाळून आई माझे डोळे पुसून म्हणाली, श्याम, मी का रागावेन? मला रागही आला नाही आणि तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही. तुझ्या काळजीमुळे फक्त वाईट वाटले. तू लहान आहेस, तुझे कसे होईल यामुळे डोळे भरून येत होते. मी काल तसे बोलले. माझेच शब्द कारण म्हणूनही वाईट वाटत होते, परंतु तू पळून गेलास हे फार वाईट केलेस असे मनात येऊनसुद्धा वाईट वाटले नाही. श्याम, तू वाईट गोष्टींसाठी थोडाच पळून जात होतास. परवा गावातला कुणाचाच मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला. तसा का तू पळून जात होतास? तू देवासाठी पळून जात होतास, गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास. तुला मी कशी रागावू? बाळ, तुझा मला अभिमान वाटेल. माझा श्याम पळून गेलास तर देवासाठी गेला असे मी अभिमानाने म्हणेन. श्याम, एक लक्षात ठेव. तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव. चोरी चहाडी करून पळू नकोस. वाईट संगतीसाठी पळू नकोस. भीतीने पळू नकोस. देवासाठी पळून गेलास तर जा. साऱ्या संतांनी तेच केले. देवासाठी माझा मुलगा पळून जावा अशी मी प्रार्थना देवाकडे करेन. श्रोते हो, कथा संपली. कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.